नमस्कार. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे यांच्यातर्फे दर गुरुवारी होणाऱ्या प्रत्यक्ष आणि ऑनलाईन ध्यान सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या संवाद या संस्थेतर्फे एक ब्रेथवर्क नावाचं वर्कशॉप 16, 17 आणि 18 मार्चला होणार आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती देते. हे वर्कशॉप रेसिडेन्शियल असेल. त्याचं पोस्टर आपण बघू शकतोय. पोस्टर त्याचं शेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्त अधिकची माहिती आहे आणि शिवाय तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप, शक्यतो व्हॉट्सअप करू शकता. त्याच्यामध्ये मला जे काही त्याच्यातून म्हणजे मी सुद्धा वर्कशॉप केलेलं आहे. मला जे काही त्याच्यातून थोडंफार जाणवलं त्याचे थोडेसे अनुभव तुम्हाला सांगते. आपल्याला वाटतं की स्वर किंवा श्वास ह्याच्यामध्ये एवढं काय आहे. म्हणजे 3 दिवस आपण फक्त श्वासावर एक वर्कशॉप घेतोय. म्हणजे मला असं त्याला एक छान नाव द्यावंच वाटतं. जसं आर्ट वर्क कसं असतं तसं ब्रेथ वर्क असं त्याला आपण म्हणू शकतो. इतकं ते छान इंटरेस्टिंग आणि खूप तुमच्यामध्ये बदल करणारं, आमूलाग्र बदल करणारं असं वर्कशॉप आहे. आणि ते आज आता 4 वर्षानंतर जवळजवळ होतंय. त्यामुळे तुम्ही ही संधी अजिबात दवडू नका. अतिशय सुंदर असं वर्कशॉप आहे हे. आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. कारण की मी 4 वर्षापूर्वी जेव्हा हे वर्कशॉप केलं त्याच्यानंतर मी जे काही चांगले अनुभव घेतले, माझ्यातले आमूलाग्र बदल हे फक्त मी नोटीस केले असं नाही, तर इतरांकडूनही मला त्याची पावती मिळते. आणि आपण जे म्हणतो की मला सुरुवातीला असं वाटायचं की ब्रेथवर म्हणजे ब्रेथ म्हणजे प्राणायाम आहे का, तर नाही, प्राणायाम नाही. प्राणायाम म्हणजे त्याचं नियमन आहे, त्या श्वासाचं नियमन. पण हा जो श्वास आहे ना आपला, तो इतका म्हणजे काय म्हणता येईल अद्भुत असा आहे की म्हणजे अशी ती एक मला असं म्हणजे मी असं इमॅजिन करते की अशी श्वासाची अशी एक लाईन आहे. इनहेल एक्सेल, इनहेल एक्सेल. आणि आपले जे अनेक जन्म आहेत, हा समजा आपला एक जन्म आहे, हा समजा एक जन्म, असं त्या दोरीला धरून आपण असे अनेक जन्म या श्वासाबरोबर असे एक 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 जन्म अनुभवत आहोत, असं मला थोडंसं काहीतरी वाटतं. आणि मला असं वाटायचं की फक्त श्वास म्हणजे काय, आपण हवा आतमध्ये घेतो बाहेर, तर त्याच्यामध्ये काय एवढं असं असेल. तर सुरुवातीला मी जेव्हा गेले तर त्या उत्सुकते मुळे गेले होते आणि त्याचे मी खूप छान अनुभव घेतले. तर मला एक त्याच्याशी साधर्म्य असणार एक असं जाणवलं की जसं आपण अख्खी कम्प्युटर सिस्टीम जी म्हणतो, सगळे ऍप सॉफ्टवेअर हे कसे बायनरी नंबरवरती अवलंबून, जस्ट 0 and 1, तसं आपलं हे सगळं जे आयुष्य आहे ना ते फक्त श्वासावर आहे. इनहेल एक्सेल असं मला त्यात थोडस जाणवलं, साम्य जाणवलं की जसं आपण सगळी कम्प्युटर जे काही कॅल्क्युलेशन्स करतो, जे काही आपल्याला दाखवतो, ते एवढं मोठं त्याचं आर्ट वर्क असं म्हणता येईल आपल्याला. सगळे सॉफ्टवेअर जे असतात त्याचं काम जे चालतं ते फक्त बायनरी 2 नंबरवर चालतं, 0 and 1. तसंच आपलं सगळं जे आयुष्य आहे ते सगळं ह्या इनहेल एक्झेल वर चालतं. तर मला त्यात एक गमतीशीर साधर्म्य जाणवलं, ते मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. तर असं हे ब्रेथ वर्क, आर्ट वर्क आहे. आणि त्याच्याशी त्याच्या बरोबरीने म्हणजे ब्रेथच्या बरोबरीने आपण हे सगळे अनुभव घेणार आहोत जे आपण आता पोस्टर मध्ये बघतोय. ते सगळे अनुभव आपण श्वासाच्या मदतीने घेणार आहोत. आणि हा प्रवास इतका इंटरेस्टिंग असतो की मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगितल्याशिवाय राहवलं नाही. म्हणून मी हा आपल्या ध्यानातला पहिला वेळ थोडासा याच्यासाठी घेतला की म्हणजे आपण ब्रेथ बद्दल किती काय काय जाणून घेतो. स्पिरिच्युअल अनॉटॉमी आहे, फिजिकल अँड स्पिरिच्युअल अनॉटॉमी ऑफ ब्रेथ. हे ऐकून पण किती छान वाटतं. आणि बऱ्याचदा आपण बघतो की कुठच्याही ध्यानाची सुरुवात होताना आपण पहिले श्वासावर लक्ष केंद्रित करतो, ध्यान संपवताना परत श्वासावरच येतो.
त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड अनेक गोष्टी, 5 तत्व आपल्या श्वासामध्ये असतात. हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आता विश्वास बसतो. अशा सगळ्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला या वर्कशॉप मध्ये शिकायलाही मिळणार आहेत, अनुभवायलाही मिळणार आहेत. आणि नुसतंच एक क्युरिओसिटी म्हणून ह्याचा उद्देश नाहीये किंवा तर आपल्यामध्ये जे आमूलाग्र बदल आपल्याला करायचे आहेत ते कसे आपण करून घेऊ शकतो ह्याचं एक छान त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यय येईल त्या वर्कशॉप मध्ये. आणि ते खूप सुंदर अशा ठिकाणी यावेळी आपण घेतोय. त्याच्याबद्दलची अधिक माहिती आपल्याला दिली जाईलच. आनंद कुंज नावाच्या एका ठिकाणी आपण ती म्हणजे ते पूर्ण वातावरणात आपण असणार आहोत. ते सगळं आपल्यामध्ये बदल झालेले आहेत ते पूर्ण सेटल होईपर्यंत आपण तिथे असणार आहोत. सगळे एकाच उद्देशाने तिकडे असणार. त्याचा एक जो वेगळा ग्रुप एनर्जीचा एक वेगळा अनुभव आपण घेतो. आपण घरी मेडिटेशन करतो किंवा घरी काही गोष्टी करतो त्याच्यात आपण अनेकदा आपले लक्ष म्हणजे अर्ध लक्ष असतं, घराच्या जबाबदाऱ्यांमध्येही अर्ध लक्ष असतं. तर तसं काही न करता पूर्णपणे आपण तिकडे 100% दिलं तर त्याचे अजून एक्सपोनेन्शियल असे फायदे आपण घेऊ शकतो, अनुभवू शकतो. तर सगळ्यांनी नक्की हे जॉईन करा. आणि आता 15 दिवसावरच ते आहे तर लवकरच तुमचं नाव नोंदवा असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. धन्यवाद.